मुंबई पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याजवळ दरड कोसळल्याने आता IIT मुंबईतर्फे या कामाचे सुरक्षा ऑडिट केले जाणार आहे। आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहू येथून विठुरायाच्या भेटीसाठी उत्साहात प्रस्थान होत आहे। मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे झालेल्या नागरिकाच्या मृत्यूनंतर उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तीव्र शब्दात फटकारलंय। कोकण किनारपट्टीवरील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री अदिती तटकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतलाय। मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे वन्यजीव विभागाने कळसुबाई शिखर व सांधणदरीसह संपूर्ण अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे। लोहगडावरून होणाऱ्या नवऱ्याला ढकलून मारणाऱ्या सिया गोयलने देशात गाजलेल्या सोनम रघुवंशी हनीमून मर्डर केसचा अभ्यास केल्याचे पोलीस तपासात उघड झालंय। राजुराचे दिवंगत माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई मामुलकर यांची त्यांच्याच भाच्याने फसवणूक करून 5 कोटींची संपत्ती लाटल्याचा आरोप आहे। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाय अलर्ट जारी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्री त्र्यंबकेश्वर गाठून 100हून अधिक नागरिकांचे स्थलांतर केले आहे। मुंबईतील अतिसुरक्षित मलबार हिल येथील लोकभवन परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका SRPF जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। नाशिकच्या TCS कंपनीतील बहुचर्चित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून दानिश शेखचा अर्ज फेटाळला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।